मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉवर फॉर यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, ही आपली प्युअर गावठीची पिल्ले आहेत, कोंबडी खालून काढलेली. तर मित्रांनो, क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारे आपली ही पिल्ले आहेत. मशीनलाच लावतो, पण त्यावेळेस कोंबडी खाली मांडली होती. कसं रिझल्ट येतं ते बघण्यासाठी 18 का 19 काहीतरी मांडली होती अंडी. त्याच्यामधून 15 पिल्ले निघाले. क्वालिटी बघा, हा पिल्लू मल्टी कलरचा आहे. पुढे जाऊन बघू शकता. आपण आज उघड केलेलं आहे. खाली जाली लावलेली 1 बाय अर्धा इंचाची लोखंडाची, आणि त्याला पेंटिंग केलेली. आणि हा साईडून बघू शकता असा पुट्ट्यासारखं PVC शीट येते. ही त्याला आपण खाली 1 बाय 1ची जाली लावून त्याला पूर्ण साईडून अशी रीप लावलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे रीप लावलेली आहे. आणि त्याला डायरेक्ट स्टॅपलर करून घेतलेलं आहे. 2 फुटाची ही शीट आहे. हे पूर्ण याला हे करून घेतलेले, फिक्स करून घेतले, जेणेकरून काय होतं, आपल्याला तूस नाही लागत. आणि पिल्लं तुसावर असले की तूस खराब झाल्यावर पिल्लाची क्वालिटी खराब होते पूर्ण, आणि आजार येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण अशा प्रकारे याच्यावर ठेवतो आणि पूर्णपणे पीठ ही खालची जाते. नंतर आपण 1-2 दिवसानंतर अशा प्रकारे पेपर चेंज करू शकतो, किंवा पेपरवरून डायरेक्ट सुकल्यानंतर असं निघून जातं. बोलतं एकत्र केलेलं आहे, अशा प्रकारे निघून जातं. नंतर परत तुम्ही हाच पेपर यूज करू शकता किंवा दुसरं यूज करू शकता. बघू शकता अशा प्रकारे. आणि एकदम चांगलं यातलं फीड वापरतो आपण. त्याच्याने आपल्या पक्ष्यांची ग्रोथ पण एकदम चांगली जाते. बघू शकता पक्ष्यांची साईज. ॲक्टिव्ह पिल्ले आहेत. हे पिल्ले बुक झालेत, पण तुम्हाला जर लागत असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे 1 महिन्याची पिल्लं मिळतील. धन्यवाद मित्रांनो.